नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज गेल्या कालपासून संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या अमेंडमेंटबद्दल चर्चा चालू आहे आणि त्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात समज, भ्रम लोकांच्या मनामध्ये आहेत. तर त्याबद्दलची सुस्पष्टपणा यावा यासाठी आज फ्रेममध्ये आपण बघताय माझ्यासोबत आहेत पत्रकार, पुण्यामधले लेखक कलीम अझीम. आणि कलीम, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात. हे थँक्यू. जे वर्क अमेंडमेंटचं काल सुरू झालेलं आहे आणि त्याला अ, विरोधकांचा म्हणजे इंडिया अलायन्स मधले जे पार्टनर होते त्याचा एकदम तीव्र विरोध आहे. आणि भाजप आणि भाजपचे समर्थक म्हणजे अगदी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी सुद्धा आता वक्फ बोर्डच्या त्या अमेंडमेंट बिलाला समर्थन दिलेलं आहे. पण मुळात हे अ, हा वक्फचा कायदा का वेगळा करायला लागला होता पहिल्यांदा? वक्फचा जो त्याचा ऍक्ट आला. इतिहास त्याच्या इतिहासात फार जाण्याची गरज नाही, कारण की तो मध्ययुगीन काळापासून आहे. विषय असा आहे की वक्फची संपत्ती काय आहे आणि त्याच्यावर देखरेख मंडळ कधी स्थापन झाला, असं आपण थोडंसं लोकांना समजण्यासाठी घेऊया. होय. वक्फ जी संपत्ती आहे ती म्हणजे धर्मादाय किंवा मग ट्रस्ट, विश्वस्त ही संकल्पना अस्तित्वात आल्यानंतर एक लोककल्याणासाठी आपली जी मिळकत आहे, म्हणजे ही मिळकत कुठली, जो मृत्यूपथावर लागलेला माणूस आहे किंवा ज्याच्याकडे अतिरिक्त संपत्ती आहे तो दान देऊ शकतो इतर संस्था. जसं आपण कुठल्याही सेवाभावी संस्थांना जसं दान देतो, पैसा देतो, संसाधनं देतो, तशा प्रकारचं संसाधन देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मध्ययुगीन काळापासून आहे आपल्याकडे आणि त्याच्यानंतरही त्याच्या आधीपासूनही खूप होती आणि नंतर खूप जास्त विकसित झालेली आहे. मध्ययुगीन काळामध्ये मुस्लिम शासक असल्यामुळे मुस्लिम शासकांनी ही संपत्ती देखरेखीवर एक मंडळ स्थापन केलं, नियामक मंडळ. ते सरकारच्या अखत्यारीत होतं आणि त्यांनी काही संपत्ती दिली, शासकांनी सुद्धा काही संपत्ती दिलेली आहे. ती संपत्ती देवस्थानांना सुद्धा दिलेली आहे, मस्जिद कमिटींना दिलेली आहे, दर्गा कमिटींना सुद्धा दिलेली आहे, या अशा प्रकारे चर्च संस्थांना सुद्धा दिलेली आहे. तर हे अशा प्रकारची जी वेगवेगळी संपत्ती जमा झालेली आहे, त्या संपत्तीचं योग्य विनियोग कसा करायचा, हा एक त्यातला मुद्दा होता. त्यासाठी वक्फ नियामक मंडळ हे आधुनिक काळातली संकल्पना आहे, अस्तित्वात आलेलं आहे. ब्रिटिशांनी त्याच्यावर काम केलेलं आहे. ब्रिटिशांनी लॉ आणलेला होता सुरुवातीच्या काळामध्ये. आणि हे जे वेगवेगळ्या प्रकारची जी संपत्ती आहे, म्हणजे महाराष्ट्रातून किंवा पुण्यातून जे देणगीदार समोर आलेले आहेत त्यांनी संपत्ती दिलेली आहे. कुणाला त्याची संपत्ती, तर एका लवाद मंडळाला दिली. ते लवाद मंडळ स्थापन झालेलं आहे. लवाद मंडळ हा वक्फ बोर्ड नावाने लवाद मंडळ आहे. ते त्याची देखरेख करेल, नियामन करेल आणि योग्य व्यवस्थापन करेल, यासाठी वक्फ बोर्ड मंडळाची स्थापना झालेली आहे. हे वक्फ बोर्ड मंडळ जे आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही संस्थानं आपल्या आपल्या पद्धतीनं ते नियमन आणि त्याचं मॅनेजमेंट करतात. नाही, आता आता ही जी अमेंडमेंट आणली जाते आणि याच्या भोवती जो सगळा प्रॉपगंडा आहे की वक्फ कोणाच्याही जमिनीवरती दावा सांगू शकतं किंवा वक्फनी मंदिरांच्या अनेक जमिनी बळकावलेल्या आहेत. तर यातलं वास्तव काय आहे? कसं आहे की म्हणजे आता मी ज्या भागात बसलेलो आहे, पुण्यातलं स्वारगेट भाग आहे, सुभाष रोड परिसर आहे. या परिसरातली जी सगळी म्हणजे जागा आहे, किंवा थोडंसं पुढे गेल्यावर इथं डेक्कन कॉर्नरची मस्जिद आहे, थोडं पुढे गेल्यावर ही जी जागा आहे, या जागेची पेशवे दफ्तरी वक्फ बोर्डाची जागा म्हणून नोंदणी आहे. जर आज विधेयक आणलेलं आहे, 2-3 वर्षानंतर वक्फ बोर्डाने जर दावा केला, म्हणजे पेशवे दफ्तरी दावा केला की ही जमीन वक्फ बोर्डाची आहे, तर ही काही चेष्टेचा विषय नाहीये किंवा हा काही खूप मोठा वादाचा विषय नाहीये. मुळात ती जमीन वक्फ बोर्डाचीच आहे. सुभाष रोड मधले, स्वारगेट मधले किंवा मग हे जे सगळे आहेत ते ताबेदार आहेत. डेक्कन कॉर्नरची जी मस्जिद आहे, ते पानशेत पुरानंतर उद्ध्वस्त झालेली होती. तिथं कब्रस्तानही होतं आणि ती मस्जिदही होती. तर मस्जिद आणि कब्रस्तान ही जागा जी आहे पुरामध्ये जमीनदोस्त झाली. नंतर काय झालं की त्यात कर्वे रोडचा एक रोड रुंदीकरण आलं. ते रुंदीकरणामध्ये ती जागा खूप मोठ्या प्रमाणात गेलेली आहे. नंतर ताबेदार आले. आता जर आपण पाहिलं तर मस्जिदीच्या मागच्या भिंतीला चिटकून ताबेदार आहे. ही जी सगळी जागा आहे ती वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे, असं पेशवे दफ्तरी नोंद आहे. तर ही जागा जर वक्फ बोर्डाने आज जरा क्लेम केलं तर ते वादाचा मुद्दा ठरू शकत नाही, कारण की ऑलरेडी ती जागा जी आहे ती वक्फ बोर्डाच्या मालकीचीच आहे. म्हणजे सरकार ज्या पद्धतीने सांगतंय की पार्लमेंटवर दावा केलेला, वक्फ बोर्डाने दावा केला, जर मोदी सरकार आलं नसतं तर पार्लमेंट त्यांनी हस्तगत केली. हे हास्यास्पद दावे आहे, हे दिशाभूल करणारे दावे आहेत. दुसरं म्हणजे सामान्य लोकांना बुद्धिभेद घडवून आणणारे हे दावे आहेत. जे वेगळ्या पद्धतीनं सातत्याने सांगणे, खोटेपणाचं का आणणे आणि सातत्याने सांगणे की आम्ही जे सांगतोय ते सत्य आहे, ते सत्य नाहीये. मुळात ही जागा वक्फ बोर्डाचीच आहे. जिथे जिथे असे दावे झालेले आहेत ती जागा वक्फ बोर्डाचीच आहे. बऱ्याच प्रकरणामध्ये
खोटे दावे देखील दाखल झालेले आहेत. ते चीप पब्लिसिटीच्या माध्यमातून झालेले आहे. ते दावे त्याचा निकालही त्याच वेळेस लागलेला आहे. पण या मोठ्या प्रमाणात ज्या बातम्या म्हणजे 2024 ऑगस्ट नंतर अशा प्रकारच्या बातम्यांची लाट आलेली आहे. हे का आलेली आहे की मॅन्युप्युलेशन करायचंय लोकांचं, म्हणजे दिशाभूल करायची सामान्य लोकांची, की हे बघा हे उद्या तुमच्या घराला सुद्धा वक्फ बोर्डाची जमीन म्हणू शकतील. अशा प्रकारचं बुद्धिभेद घडवून वक्फ बिलच्या समर्थनार्थ एक सहानुभूतीची लाट तयार करायची आहे. यासाठी बीजेपी सरकारने हा प्रोपगंडा तयार केलेला आहे. मुळात ती जागा जिथं जिथं क्लेम होत आहे, जिथे ते अशाच प्रकारचे दावे होत आहेत, ती जागा वक्फ बोर्डाचीच आहे. आता काल सरकारने म्हणजे मान्यवर मंत्र्यांनी तिथं सांगितलं लोकसभेमध्ये की पार्लमेंटची जी जागा आहे 124 प्रॉपर्टीज जी आहे ती 2014 मध्ये काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित केलेल्या आहेत. हे इतकं सहज नव्हतं. ही प्रक्रिया अनेक वर्षापासून कोर्टात चालू होती आणि सरकारने त्याच्यावर निर्णय घेतला की ही जागा जी आहे कोर्टामध्ये वेगवेगळ्या लवाद मार्फत ती वाद चालू असताना मग सरकारने डिसिजन घेतलं की मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ही जागा वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करूया. हे इतकं कायदेशीर प्रक्रिया होती. पण जर आत्ताची सरकार ज्या पद्धतीने हे करत पाहत आहे, म्हणजे सांगते वारंवार की आम्ही जर आलो नसतं तर पार्लमेंट सुद्धा वक्फ बोर्डाचा ताब्यात, हे इतकं सहज नसतं. हे हास्यास्पद दावे आहेत. आणि बीजेपी की असेल किंवा त्यांचे मंत्री असतील किंवा तिथले स्थानिक लोकल लेवल स्तरावरचे जे नेते असतील, ते अशा प्रकारचे जे दावे जे करतायत किंवा बुद्धिभेद करणारे दावे आहेत आणि जनमानसांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न हे चालू आहेत. आता ह्याच्यामध्ये हा जो सगळा प्रकार आहे की काही जण असं म्हणतात की गावाच्या गावं वक्ती क्लेम केली आणि बळकावली, त्याच्यानंतर याच्यावरती याचिका करता येत नाही, ते वक्फच्या ट्रिब्युनलकडे जावं लागतं. वक्फच्या ट्रिब्युनलच्या निकालाच्या विरोधात आपण काहीच करू शकत नाही. त्यांनी जर विरोधात निकाल दिला तर यातलेही वास्तव काय आहे? म्हणजे ज्यावेळेस आपल्या लोकसभेमध्ये बिल सादर झालं होतं त्यावेळेस लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातली एक बातमी आलेली होती की एक गाव असं वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे. त्या बातमीची ज्यावेळेस बातमी आली मीडियामध्ये, चर्चा झाली, खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि शेवटी मुसलमानांना ज्या दोषारोपण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी तिथं त्या कॅटेगरीमध्ये आणलं आणि मुसलमानांना झोडपण्याचं काम त्यांनी मीडियानी आणि सरकार पक्षांनी ते व्यवस्थित केलं. मग नंतर मायनॉरिटी कमिशनचा रिपोर्ट प्रतिक्रिया आली की आम्ही अशा प्रकारची कुठलीच नोटीस पाठवलेली नाही. म्हणजे हे अशा प्रकारचे दावे, मी म्हटलं ना वाघाडी की असे खोटे फेक क्लेम सुद्धा केलेले आहेत. आणि हे क्लेम कोण केलेले आहेत याचे लिंक जर आपण शोधले तर ह्याला म्हणजे पुढे आणणारे हे जे घटक आहेत ते घटक कोण आहेत हे जर शोधले तर आपल्याला हे फेक दावे, फेक क्लेम करणारे कोण आहेत किंवा याच म्हणजे अशा प्रकरणामध्ये किंवा आत्ताच हे काय येत आहेत याची शहानिशा आपल्याला करता येईल. दुसरं असं की सातत्याने असं सांगितलं जात आहे की दावे जे आहेत ते कुठेही कधी होऊ शकतात. हे म्हणजे त्याला काही कुठलाही आधार नाहीये, निराधार दावे आहेत ते. आणि सरकार ज्या पद्धतीने सांगते, सरकार म्हणजे वारंवार सांगते की आम्ही मुसलमानांच्या, काल गृहमंत्र्यांनी सुद्धा शब्द वापरले की मायनॉरिटी शब्द वापरले, आपण इथं मुसलमान वापरूया. मुसलमानांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी आम्ही हे बिल आणतोय. आता हे जे सांगत आहे सरकार, गेली 10 वर्ष 11 वर्ष होत आहे आता ज्या पद्धतीने मुसलमानांबद्दल सगळं काही दोषारोपणाची प्रक्रिया, अमानवीकरणाची जी प्रक्रिया आहे किंवा राक्षसीकरणाची जी प्रक्रिया चालू आहे, अशा प्रक्रियेमध्ये बीजेपी सरकार मुसलमानांबद्दल चांगलं विचार करू शकते. हे माझ्या मते क्वेश्चन मार्क अशा पद्धतीचं मी विधान आहे. ते बिलकुल कुणालाही विश्वास बसणार नाही की भाजप मुसलमानांच्या कल्याणाच्या बाबतीत विचार करू शकते. दुसरं ते सच्चर समितीच्या रिपोर्टचा दाखला देत आहेत वारंवार. सच्चर कमिटीने सांगितलेलं, स्पष्ट सांगितलं त्या रिपोर्टमध्ये की ही संपत्ती मुसलमानांच्या कल्याणासाठी, विकासासाठी वापरता येऊ शकते, त्याचा योग्य वापर करावा आणि विनिमय करावं. आता सरकारने काय केलेलं आहे, त्यांच्या सोयीचा शब्द वापरला. आम्ही संशोधन अमेंडमेंट, संशोधन कायदा आणतोय सच्चर समितीच्या सांगण्यावरून. आता सच्चर समितीला विरोध करणारे कोण होते तर हेच होते. ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये बसलेले होते हे आताचे पंतप्रधान, यांनी इतकं वाईट विधान केलेलं होतं, आता मी ते शब्द सुद्धा वापरू शकत नाही तर सच्चर समिती संदर्भात. आणि त्यांनी इतकं वाद उपस्थित केलेला होता, ती कलम लागू करू दिली नाही सरकारला. आणि अनुनय असा शब्द वापरला, तुष्टीकरण जो शब्द वापरतायत ते वापरलं की मुसलमानाचं तुष्टीकरण आहे. म्हणजे प्रथमतः म्हणजे 1947 नंतर सच्चर कमिटीचा रिपोर्ट जो आला होता, मुसलमानांसंदर्भातलं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाची रितसर आकडेवारी समोर आलेली होती. आणि त्या आकडेवारीला देशभरातून प्रतिसाद मिळत होता, सकारात्मक आणि नकारात्मक. नकारात्मक या अर्थाने की आतापर्यंत सरकारने काय केलेलं या 70 वर्षामध्ये, अशा प्रकारचा होता तो. पण त्यावेळेस त्यांनी या रिपोर्टला नाकारलं, विरोध केला प्रचंड आणि वेगवेगळे दावे केले, वेगवेगळे दिशाभूल करणारी मोहिमा चालवल्या आरएसएसच्या आणि बीजेपीच्या एकूण प्रसार माध्यमांनी सच्चर समिती विरोधात हवा तयार केली होती. आणि आज हेच सरकार सच्चर समितीचा दावा करतोय आणि आम्ही सच्चर समितीने सांगितल्याप्रमाणे संशोधन करतोय.
हे जे दावे हे सोयीस्कर आहे यांचं. हे सत्य समितीचं फक्त तरी वक्फ अमेंडमेंट संदर्भात घेत आहेत ते. इतर दाव्यांबद्दल काय किंवा इतर सुधारणाबद्दल काय, हो. आर्थिक सुधारणाबद्दल सत्य कमिटीने मोठमोठे म्हणजे सूचना तरतुदी केलेल्या होत्या. त्याचं काय झालं? गेली 10 वर्ष 12 वर्ष तुमचं सरकार आहे. तुम्ही सातत्याने सांगताय की आधीच्या सरकारने मुसलमानांचा अनुनय केलेला होता, आम्ही तो करत नाहीये. हो. मग तुम्ही काय करताय? हे बिल आणून, आताचं जे बिल आणलेलं आहे त्यांनी मुसलमानांची आर्थिक नाकेबंदी केलेली आहे. म्हणजे मुसलमानांची जी स्थावर मालमत्ता आहे किंवा मग त्यांची जी मिळकत आहे, संस्था आहेत, मदरसे आहेत, कब्रस्तान आहेत, मस्जिदी आहेत, यांच्या ज्या स्थावर मालमत्ता आहे त्या स्थावर मालमत्तेवर सरकारने हस्तक्षेप करून सरकार जमा करावी जमीन. कलेक्टरला त्यांनी मध्ये पॉवर दिलेले आहेत. कलेक्टर कुठलीही उद्या येतो कलेक्टर आणि सांगतो की ही जमीन वक्फची नाहीये किंवा ही मस्जिदच्या मालकीची नाहीये. वाद एकदा उपस्थित केला की तो नोटीस लावणार. नोटीस लावल्यानंतर ती जमीन वादग्रस्त म्हणून घोषित होईल. त्यानंतर तिथं दर्गामध्ये तिथं भाविक जाऊ शकणार नाही, मस्जिदमध्ये नमाजी जाऊ शकणार नाही, तसंच मदरस्यामध्ये विद्यार्थी सुद्धा जाऊ शकणार नाही, शिक्षक जाऊ शकणार नाही, मदरसाला कुलूप लावले जातील. हे ज्या पद्धतीने सांगते बीजेपी, हे दिशाभूल करणारे आणि बुद्धिभेद घडवणारे त्यांचे दावे आहेत. नाही, पण मला परत ते विचारायचं आहे की असं काही आहे का की ट्रिब्युनलच्या निर्णयाच्या विरोधामध्ये काही दाद मागता येत नाही? हे कसं आहे, आता ज्या पद्धतीने काल सांगत होते सगळेजण, ते म्हणजे वारंवार सांगितलं 2024च्या ऑगस्ट नंतर सातत्याने सांगितलं जातंय की कुठल्याही प्रकारचे त्याला दावा करता ट्रिब्युनलला चॅलेंज करता येत नाही, आव्हान देता येत नाही. मुळात ही म्हणजे इतकं हास्यास्पद आहे आणि सरकार कुणाला फसवतंय हे म्हणजे समजून घेण्याची गरज. सामान्य लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की वक्फचे अनेक दावे सिव्हिल कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत पेंडिंग आहेत, अनेक दावे. आणि हे दावे गाव पातळीवरून, तांड्या पातळीवरून, शहर असतील, मोहल्ले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे दावे असे आहेत आणि सुप्रीम कोर्ट, सेशन कोर्ट, हायकोर्टमध्ये पेंडिंग आहेत. मग वक्फ बोर्डाच्या लवादला जर चॅलेंज नसेल, आव्हान नसेल, तर मग हे दावे कोर्टात का गेलेत? हा साधा प्रश्न आहे. हा साधा प्रश्न मला सरकारला विचारू वाटतं आणि सामान्य लोकांना विचारू वाटतं, किंवा जर त्याला कुठे चॅलेंजेस नसेल तर मग हे दावे कोर्टात का गेले? हे सरकार म्हणजे दिशाभूल करण्याचं, मी सांगितलं वारंवार, हा शब्द वारंवार वापरणार, बुद्धिभेद आणि दिशाभूल. सरकार बुद्धिभेद आणि दिशाभूल करू पाहते सामान्य लोकांचा आणि समर्थन व्हॅल्यू जमा करू पाहते बिलच्या संदर्भात. या म्हणजे माझी जी माहिती आहे ती अशी आहे की वक्फला जी जमीन दान केली जाते ती फक्त मुस्लिमच दान करू शकतो. हे बरोबर आहे का? नाही, असं आता उद्या म्हणू शकतील. आता त्यांनी अमेंडमेंट जी केली, तरतूद केलेली आहे की फक्त मुस्लिमच दान करू शकतो. आता मी जर माझ्याकडे अतिरिक्त संपत्ती आहे, जर मला कुठल्या संस्थेला जर दान करायची असेल किंवा मंदिर, आता आमच्या गावामध्ये आंबेजोगाईमध्ये जोगाईचं मंदिर आहे, मी जर ठरवलं की माझ्याकडची सो अँड सो प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी आहे, किंवा मला इतकं निधी आहे, मला जोगाई देवस्थानासाठी दान करायचं आहे, पण सरकारने कायदा केला की मी दान करू शकत नाही कारण की मी हिंदू नाही. म्हणजे हे कुठला न्याय झालेला आहे? हे म्हणजे संविधानिक तरतुदीचं व्हायोलेशन नाहीये का? तर मुसलमानांनी आता बहुतांश प्रकरणामध्ये किंवा आपल्याकडे आपण इतिहास पाहतोय, भारताची जी परंपरा राहिली आहे, सलोख्याची परंपरा राहिली आहे आणि सहजीवनाची परंपरा राहिलेली आहे. तर एकमेकांशी परस्पर सहकार्यातून निर्माण झालेली ही संस्कृती आहे. इथं परस्पर सहकार्य हा खूप मौलिक भाग आहे. तर परस्पर सहकार्यातून जर मी कुठल्या देवस्थानला किंवा कुठल्या मस्जिद कमिटीला किंवा कुठल्या चर्चला माझी संपत्ती किंवा मी काही देणगी देऊ शकतो, माझी देण्याची इच्छा आहे, तर सरकारने तरतूद लागू केली की मी देऊ शकत नाही, हे म्हणजे हे बरोबर आहे का? मला वाटतं हे बरोबर नाहीये. सरकारचा हा म्हणजे घटनात्मक अधिकारांचंही व्हायोलेशन आहे. ते आहेच आहे. मला एक असं विचारायचं आहे की म्हणजे हे वक्फचे जे सदस्य असतात ते आजही सरकारच नियुक्त करत असतं. हो. म्हणजे हाही एक गैरसमज आहे की तो समाजामधून माणसं नेमली जातात वगैरे. प्रत्यक्ष नियुक्ती ही सरकारचीच होते. आता याच्यामध्ये त्यांना हिंदूंना पण सदस्यत्व द्यायचं आहे असं या अमेंडमेंटमध्ये. ते याला आक्षेप असण्याचे मुख्य कारण काय आहे? तर 2 गोष्टी तरतूद केलेल्या आहे सरकारने याच्यात. अशी तरतूद केलेली आहे की निवडणुका ज्या होत होत्या, निवडणुका होणार नाही. निवड आणि नियुक्तीमध्ये फरक आहे. शब्दशः फरक असला तर त्याच्यात खूप जमीन आसमानाचं अंतर आहे. आता सरकार काय करणार? नियुक्ती करणार आहे. म्हणजे त्यांचा जो माणूस असेल, त्यांच्या समर्थनाचा किंवा त्यांच्या बाजूचा माणूस, त्याची नियुक्ती मंडळावर करेल. आता राष्ट्रीय मुस्लिम मंच नावाची संस्था आरएसएसने सुरू केलेली, बीजेपीने मुसलमानांमध्ये सुरू केलेली संस्था आहे. त्यांच्याकडे इथं काय केलेलं आहे, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे राजकीय संधी साधू असतील, सामाजिक संधी साधू असतील, सांस्कृतिक संधी साधू लोक जे असतील, ज्यांना इतर कुठे स्थान मिळत नाहीये, अशा लोकांना त्यांनी या मुस्लिम मंचमध्ये म्हणजे सहभागी करून घेतलेला आहे. आता यांचं रिहॅबिलिटेशन करायचंय ना, पुनर्व्यवस्थापन यांचं करायचं आहे. तर हे काय करणार? म्हणजे हे राष्ट्रीय मुस्लिम मंच हे स्वतंत्र बॉडी नाहीये, हे आरएसएसची एक मदर बॉडी, पॅरेंट बॉडी आहे. आणि हे आरएसएस जसा विचार करतोय किंवा आरएसएसचा एक विचार आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यांना स्वतःहून विचार कुठलाही करायचा नाही किंवा कुठलाही करू दिला जात नाहीये.
अशा प्रकारची लोक तिथे नियुक्ती केले जातील. आता विशेष अजून एक भाग असा आहे, मी इथं सांगतोय मध्येच, की जिथे मोठमोठ्या देवस्थान म्हणजे दर्गा कमिटी ज्या आहेत, दर्गा कमिटीचं रिइलेक्शन झालेलं आहे आणि तिथं जे आहे तर सरकार समर्थक, बीजेपी समर्थक लोक बसवलेले आहेत तिथे, किंवा त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांची निवड झालेली आहे. हे लोक कोणा, ते मुसलमानच आहेत. पण आता आपल्याकडे मायनॉरिटी कमिशनचे अध्यक्ष जे आहेत ते आता कुठली भूमिका घेत आहेत हे आपल्याकडे म्हणजे साधी सोपी गोष्ट. नागपूर प्रकरणामध्ये त्यांनी कुठली भूमिका घेतली? मुसलमानाची बाजू घेतली त्यांनी का सरकारचीच बाजू घेतलेली आहे? हे अशी लोक जर ज्यावेळेस इथं मंडळावर बसवतील तर ते कुणाचा निर्णय घेतील? तर दर्गा कमिटीवर त्यांनी अशी लोक बसवलेली आहेत. जर दर्गा कमिटीचं मॅनेजमेंट असेल किंवा त्यांच्या इतर जे सगळे निर्णय प्रक्रिया असेल त्यात थेटपणे बीजेपी आरएसएसचा हस्तक्षेप राहणार आहे. अशा प्रकारचा हस्तक्षेप वेगवेगळ्या मार्फत ते करणार आहेत. तर हे जे आहेत निवड आणि नियुक्ती, आता त्यांनी निवड रद्द करून, निवडणुका रद्द करून नियुक्ती केलेली आहे आणि त्यात काय केलेलं आहे, त्यांनी सरकारची लोक नियुक्त करणार आहेत तिथं. ते दुसरं असं केलं त्यांनी की नॉन मुस्लिम म्हणजे बिगर मुस्लिम लोकांची नियुक्ती तिथं करणार आहेत. म्हणजे आतापर्यंत जे मुसलमान होते, जे सरकारचे समर्थक, बीजेपीचे समर्थक होते, ते व्यवस्थापनामध्ये आणि निर्णय प्रक्रियेमध्ये राहून बीजेपीला अनुकूल, आरएसएसला अनुकूल निर्णय देत होते. आता काय करणार? आता जो बीजेपीचा थेट केंद्रीय मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल किंवा कुठल्या मंडळाचा व्यक्ती असेल, तो तिथं वक्फ बोर्डमध्ये येणार. तो काय करणार? तो मुसलमानांची बाजू घेणार नाही. तो म्हणणार सरकार, म्हणजे सरकार अर्थात बीजेपी आणि मोदी सरकारची बाजू रेटणार तिथं तो. म्हणजे या गोष्टीला आक्षेप आहे मुसलमानांचा की हे म्हणजे मुसलमानांचा नाहीये, बुद्धिजीवी वर्गाचा आहे, राजकीय पक्षांचा आहे, विरोधी पक्षांचा आहे, की मुसलमान का बिगर मुस्लिम तिथं का हवे आहे? म्हणजे साधा प्रश्न आहे की तुम्हाला तुळजाभवानी संस्थान असेल, बालाजी असेल किंवा इतर हिंदू देवस्थानाची जी संस्थानं आहेत वेगवेगळी, तिथं सरकारचा हस्तक्षेप नको म्हणतायत तुम्ही. त्याच्यामुळे तुम्ही याचिका दाखल केली. सुब्रमण्यम स्वामी यांनी चारधाम संदर्भातली याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये की सरकारचा हस्तक्षेप यातून काढावा मॅनेजमेंटमधून. एकीकडे तुम्ही म्हणताय की सरकारने हस्तक्षेप इथं देवस्थान कमिटीमध्ये करू नये आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की मुसलमानांच्या वक्फ बोर्डमध्ये, मस्जिद कमिटीमध्ये, देवस्थान कमिटीमध्ये किंवा कब्रस्तान कमिटीमध्ये सरकारने थेट हस्तक्षेप करावा आणि सरकारने आपली लोक तिथं बसवावी. म्हणजे हे किती दुटप्पीपणाचं धोरण आहे. हे मी 2 दिवसापूर्वीच त्या बोधगयेच्या विहाराबद्दल जो सध्या मोठं आंदोलन चालू आहे त्याच्याही बाबत हाच समस्या आहे की त्याही 9 जणांच्या समितीवरती 5 हिंदू असतील आणि 4 बौद्ध असतील. हा जो 1949 सालचा बिहार सरकारचा तो अधिनियम होता, तर त्याच्याही विरोधामध्ये आत्ता चालू आहे आणि त्याचं खूप आर्टिकल 13, 14, 15, 24, 25 या म्हणजे संविधानातल्या तरतुदीनुसार खरं तर हे चुकीचं आहे की ज्या धर्माचं ते स्थळ आहे ते त्याच धर्मीयांना त्याचं व्यवस्थापन मिळालं पाहिजे. सेम समस्या आता ते वक्फच्या मार्फत भारतभर तयार करणार आहेत असंच आता दिसतंय. हे फक्त वक्फ बोर्ड संदर्भात होणार नाहीये. आता वक्फ बोर्ड आणि मुसलमान गेली 11 वर्ष त्यांचं लक्ष आहे. त्या सातत्याने मुसलमानांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय उद्ध्वस्तीकरण करू पाहत आहेत आणि वक्फ बोर्ड संशोधन म्हणजे वक्फ संशोधन कायद्याअंतर्गत ते मुसलमानांची आर्थिक नाकेबंदी करू पाहत आहेत. म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वेगवेगळ्या स्तरावर आम्ही त्यांची उद्ध्वस्तीकरण केलेलंच आहे. आता आर्थिक उद्ध्वस्तीकरण करायचं आहे. म्हणजे यांच्याकडे जी आर्थिक मिळकत असेल ती सगळी संपवायची आणि यांना सेकंड सिटीजन म्हणजे दुय्यम नागरिकत्व देण्याच्या भूमिकेमध्ये आणायचं आणि आपण जे करतोय ते एका बहुसंख्याक वर्गात आणू नये. म्हणजे त्यांचं तुष्टीकरण आहे की बघा आम्ही मुसलमानांचं बंदोबस्त केलाय का नाही हे दाखवण्यासाठी ते करतंय. आणि काय करतंय की म्हणजे ठरवून करतंय हे सगळं जे आहे ते आर्थिक नाकेबंदी जी आहे म्हणजे मुसलमानांनी सामाजिक संघर्ष करू नये, राजकीय संघर्ष करू नये, सांस्कृतिक संघर्ष करू नये, अशा प्रकारची वेगवेगळी त्यांची भूमिका आहे आरएसएस आणि बीजेपीची. त्यात त्यांनी आर्थिक नाकेबंदी हा एक प्रकार आणलेला आहे आता. आणि हे संसाधनावर सगळं ताबा एकदा आला की मुसलमानांकडे काहीच राहणार नाहीये. मग हे कुठल्या असेटनी, कुठल्या साधनावर ते लढू शकतील, संघर्ष करू शकतील हे बीजेपीला दाखवून द्यायचं आहे. फक्त दुसरा एक असा होता की तुमचा प्रश्नातून एक मुद्दा आले की फक्त आता मुसलमानांसोबत होतंय. आता इतर अल्पसंख्याक समुदाय जो आहे तर शीख मंडळ आहे, ख्रिस्ती मंडळ आहे, जैन मंडळ आहे, अशा वेगवेगळ्या मंडळाच्या ज्या संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, वेगवेगळ्या धार्मिक संस्था आहेत, त्यांचं जे निधी आहे किंवा त्यांचं जे व्यवस्थापन आहे त्यात सुद्धा हस्तक्षेप होणार आहे भविष्य काळामध्ये. आता फक्त मुसलमान टार्गेट आहे, मुसलमान दिसतंय, मुसलमानांचं उद्ध्वस्तीकरण होतंय. मुसलमान यात म्हणजे फारसं काही नुकसान होणार नाही. आता ते सांगतायत की आम्ही पसमानदांना किंवा महिलांना साथ देतोय. पसमानदा म्हणजे आर्थिक मागास घटक तिथं होतेच. मुजावर नाव ही संकल्पना कुठली आहे? ते आर्थिक मागास घटकातील संकल्पना आहे मुजावर ही जात. ते मुजावर ही जात तिथे वक्फ बोर्डावर होतीच ना आधी. तुम्ही नवीन काय करताय? दुसरं असं की किमान दोन महिला असं तरतूद होती आधीच्या विधेयकामध्ये. आता यांनी काय केलेलं आहे की 2 महिला आम्ही नियुक्त करतोय किंवा 2 महिला असतील, फक्त 2.
आणि किमान 2 याच्यामध्ये 2 शब्दशः फरक आहे. त्यांनी महिलांची नियुक्ती आधी होती. काल आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं की आम्ही तिहेरी तलाक नंतर क्रांतिकारी प्रयोग केलेला आहे आणि मुसलमान महिलांची नियुक्ती वक्फ बोर्डावर होणार आहे. तुम्ही नवीन काय केलंय? काहीच केलेलं नाही. ऑलरेडी महिलांची त्याच्यावर निवड होती, त्यांना सदस्यत्व दिलं जात होतं आणि ते मॅनेजमेंटवर आजही आहेत. नवीन तुम्ही काय केलेलं आहे? तुम्ही काहीच केलं नाही. उलट किमान 2 पेक्षा तुम्ही फक्त 2 अशी तरतूद त्यात केलेली आहे, दुरुस्ती केलेली आहे. खरंय. आणि आता याच्या समर्थनार्थ अगदी काल टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये बघितलं, काही मुस्लिम महिला मोदींचा सपोर्ट आम्ही करतो वगैरे, धन्यवाद वगैरे असं म्हणणारे बोर्ड करून होत्या. तर त्या कोण महिला आहेत त्या? आता 2 गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणजे दिल्लीचं इलेक्शन झालं किंवा दिल्लीच्या इलेक्शनच्या आधीच्या इलेक्शनमध्येही केजरीवाल रेवळी वाटताय असा एक आरोप झाला बीजेपीकडून. तेच आरोप आपल्याकडे महाराष्ट्रात झाला नाही. महाराष्ट्रात ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली त्यावेळेस अशा प्रकारचा कुठलाही आरोप झाला नाही. उलट मोदी मीडियानी आणि सरकार समर्थकांनी सर्वांनी त्या लाडकी बहीण योजनेचं इतकं उदात्तीकरण केलंय की आम्ही काहीतरी खूप मोठं काम करतोय. म्हणजे हे भीक 2,1500 रुपयाची भीक देणे याला खूप मोठं काम यांनी म्हटलेलं आहे. ईदच्या एक आठवडाभरापूर्वी यांनी सौगाते मोदी नावाचा एक प्रकल्प आणला बीजेपीकडून. आणि हे कुठे गेले? म्हणजे जिथं आर्थिक दारिद्र्य असे मोहल्ले आहेत तिथं जाऊन त्यांनी कॅम्प लावले आणि लोकांना राशन वाटलं. आता हे राशन फक्त बीजेपी वाटत नाही, हे गेली 50 वर्ष मी पाहतोय. माझं वय आता 40च्या आत आहे. मी गेली 30-35 वर्ष पाहतोय. अनेक सेवाभावी संस्था आहेत, ते मुसलमान मोहल्ल्यामध्ये जातात आणि राशनची किट वाटतात लोकांना. फक्त राशन नसतं, बरेच काही असतं. ते वाटतात, ते घेतात लोक. त्यांची गरज असते. ज्यांना पाहिजे ते घेतात, ते ज्यांनी गरज नाही ते घेत नाही. अशा मोहल्ल्यामध्ये जाऊन किट वाटणं आणि त्या महिलांना सांगणं की बघा आता आम्ही तुम्हाला किट देतोय. जर उद्या आम्हाला गरज पडली तर तुम्ही आमच्यासाठी यायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस आवाज देऊ तुम्ही त्यावेळेस यायला पाहिजे. काल बिल त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडलं आणि मुस्लिम महिलांना आवाज दिला, या तुम्ही. नंबर होते, फोन सगळा डेटा यांच्याकडे आहे, या तुम्ही आता आमचं समर्थन करा. एका फोटोमध्ये मी पाहतो, लोकमतची बातमी आहे, 5 ते 6 महिला आहेत, फक्त क्लोज फोटो केलेला आहे. त्या बातमीमध्ये क्लोज फोटोमध्ये 6 महिला आहेत आणि मुस्लिम महिलांनी जल्लोष केला, अशा प्रकारचं ते विधान आहे. आता दुसरं अजून एक असं आहे की हे महिला कोण आहेत? तर हे महिलांचं उदाहरण मी दिलेलं, हे कोण आहे? दुसरं असं आहे की राष्ट्रीय मुस्लिम मंच नावाची जी संस्था आहे ती लाभार्थी आहे बीजेपीची आणि आरएसएसची. तर ही संस्था जी आवाज दिल्याबरोबर बीजेपीच्या धोरणांचं समर्थन करण्यासाठी उभी राहते. तर अशा प्रकारचे जे बीजेपीने आपले वेगवेगळे लाभार्थी घटक जे तयार केलेले आहेत त्या घटकांना त्यांनी समोर आणलेलं आहे. म्हणजे अजून एक मी इथे सांगतो की एक महिला सातत्याने येते, गेली 7-8 वर्ष आपण पाहतोय की रामाची आरती करणारी एक महिला आहे, बुरखा घातलेली एक महिला आहे आणि ती रामाची आरती करते सातत्याने. जगभरातल्या कुठेही ती बातमी पहा तुम्ही, तीच महिला दिसते. ती महिला का दिसते? तर ती राष्ट्रीय मुस्लिम मंच महिलेची सदस्य महिला आहे. दुसरं असं की मीडिया चॅनल जे आहेत ते मुस्लिम अभ्यासक म्हणून जे लोकांना चॅनलमध्ये, प्राईम टाइम चॅनलमध्ये आणतात, त्यांच्यावर दाढी टोपी असते, ती लोक कोण असतात? त्याचा जर बारकाईने शोध जर आपण घेतला तर राष्ट्रीय मुस्लिम मंचचे पदाधिकारी असतात ते. तर राष्ट्रीय मुस्लिम मंच म्हणजे आरएसएसचे पदाधिकारी, स्वयंसेवक तिथं आणणे आणि ते समस्त मुसलमानांचे प्रतिनिधी आहेत असं घोषित करणे हे थट्टा आहे. मला वाटतं हे जे महिला आलेल्या आहेत किंवा जे समर्थक समोर आलेले आहेत ते म्हणजे ते त्यांची शहानिशा करायला पाहिजे. दुसरं असं की किंवा तुम्ही त्यांना तरी सांगितलेलं आहे की हे बिल म्हणजे नेमकं काय आहे, त्यांनी सांगितलेलं नाहीये. तर न सांगता दिशाभूल करून, बुद्धिभेद करून त्यांना तिथं आणलेलं आहे आणि त्यांनी मोदींचं स्वागत केलेलं आहे. आता मला एक खूप म्हणजे बेसिक प्रश्न विचारायचा आहे की हा इतका सातत्याने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न झालाय, या बुद्धिभेदाच्या प्रयत्नाला प्रतिकार का नाही होत आहे? खूप प्रतिकार होते. आता काय विषय असा आहे की आरएसएसकडे प्रचंड प्रसार माध्यमांची साधनं आहेत. जितकी प्राईम टाइम चॅनल आहे तेवढीच त्यांच्याकडे प्रकाशन संस्था आहेत, मासिक आहेत, युट्यूब चॅनल आहेत, रील आहेत, टिकटॉकर आहेत, युट्यूबर आहेत, प्रचंड आहेत. प्रसिद्धी माध्यमाची चिकार साधने त्यांच्याकडे आहे. बघा तुम्ही आज पेपरमधल्या ज्या बातम्या पाहिल्या तुम्ही, तर ती सर्व बातम्यांमध्ये सरकार पक्षाचीच बाजू आहे. 2-3 बातम्या मराठी वृत्तपत्र माझ्या हातात आहेत, ते बातमी केलेली आहे त्यांनी की धार्मिक बाबतीत हस्तक्षेप नाही, म्हणजे ही सरकारची बाजू झालेली आहे. विरोधकांची बाजू बिलकुल येताच कामा नये असं केलेलं आहे. दुसरं, काल अनेक बुद्धिजीवींनी पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत, अनेक धार्मिक संस्थांनी पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत आणि या बिलचा निषेध केलेला आहे. त्याची कुठलीच बातमी मला वृत्तपत्रामध्ये किंवा मेन स्ट्रीम मीडियामध्ये दिसत नाहीये. चॅनल बघा, वेबसाईट बघा, युट्यूबर बघा, प्रत्येक ठिकाणी सरकारची बाजू लावून धरलेली आहे. मग विरोधी पक्षाचा किंवा विरोधी आवाज कुठे आहे? तर नाहीच आवाज, कारण की मीडियाने ते दाखवण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. तर काल पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं झालेली आहेत. पुण्यामध्ये निदर्शनं झाली, तिथं अनेक मान्यवर लोक तिथं कलेक्टर ऑफिस समोर उभी होती. ती बातमी किती मीडियाने दाखवली किंवा किती वेळ दाखवली हा एक महत्वाचा भाग आहे तिथं. आज वृत्तपत्र आपण पाहिली, वेगवेगळे इंग्रजी पाहिली, हिंदी पाहिली किंवा मराठी पाहिली निवड,
तर त्यातही सरकारचीच बाजू लावून धरलेली आहे. विरोधकांची किंवा विरोधी आवाज जो आहे, म्हणजे असहमतीचे जे आवाज आहेत ते दाबण्याचा प्रयत्न या वृत्तपत्रातून किंवा मीडियाने केलेला आहे. त्यामुळे ती बाजू येणारच नाहीये. आणि 2024 ऑगस्ट पासून सातत्याने बुद्धिजीवी वर्ग असेल, राजकीय पक्ष असतील, सेवाभावी संस्था असतील, वेगवेगळ्या धार्मिक संघटना असतील, सातत्याने विरोध करतायत या विधेयकामधल्या तरतुदींचा. आणि त्यात ते बदल सुद्धा सुचवलेले आहेत. इव्हन काल ओबीसी यांनी सांगितलं पार्लमेंटला की मी 10 अमेंडमेंट दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही कधी विचार करणार. जेपीसी मध्ये सातत्याने हे सदस्य अमेंडमेंट देत होते, सुधारणा देत होत्या, तरतुदी देत होत्या, पण जेपीसीने त्याची दखलच घेतली नाही. जेपीसीच्या इतक्या वादग्रस्त बातम्या आलेल्या आहेत गेली 5-6 महिने सातत्याने आलेल्या आहेत. प्रत्येकाचा सूर एकच आहे की जेपीसी मध्ये आम्हाला बोलू दिलं जात नाही. काल जेपीसीचे मेंबर पाल म्हणाले की आम्ही सर्वांना बोलू दिलं, म्हणजे हे दिशाभूल करणारी बात त्यांनी तिथं विधान केलेलं आहे पार्लमेंटमध्ये. पार्लमेंटच्या रेकॉर्डला येऊ नये की आम्ही बोलू दिलं नाही, हे अन्यायाचं वातावरण जे आहे ते येऊ नये रेकॉर्डमध्ये म्हणून त्यांनी तिथं सांगितलंय की आम्ही बोलू दिलंय. पण सदस्यांच्या बातमी ऑलरेडी सगळीकडे आहे, जे पॅरलल मीडियाने वृत्तपत्रांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. जेपीसी मध्ये विरोधकांची दखलच घेतलेली नाही, अशा प्रकारच्या ह्या सगळ्या बातम्या गेली 5-6 महिन्यातल्या. तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेलेला आहे. मोठमोठे सेमिनार झालेले आहेत, भाषण झाले, ते कुठंच मीडियाने दाखवलेले नाही किंवा त्याची कुठंच दखल घेतलेली नाहीये. उलट सरकारच्या कुठलाही समर्थक मंत्री असेल, बीजेपीचा छोटासा पदाधिकारी असेल किंवा महायुतीचे काही पदाधिकारी असतील, त्यांच्या बातम्या सातत्याने लावल्या जात आहेत वक्फ बोर्ड संदर्भातल्या. आता यांना काय माहितीये वक्फ बोर्ड, कुणालाच माहिती नाही वक्फ बोर्डचं नेमकं वक्फ म्हणजे काय आहे. आज जर 5 जण समोर ठेवले बीजेपीचे, त्यांना विचारलं की वक्फ नेमकं काय आहे सांगा, तरी सांगता येणार नाही. हे सांगताय सातत्याने की सरकारची प्रॉपर्टी आहे, सरकारची संपत्ती आहे. हे फसवं विधान आहे, हे फसवणूक आहे सामान्य लोकांची. ही सरकारची प्रॉपर्टी नाहीये, ही सामान्य मुसलमानांची प्रॉपर्टी आहे, ज्यांनी मुस्लिम समाजाच्या एकूण समाजाच्या कल्याणासाठी दान दिलेली आहे. तर हे सातत्याने असहमतीचे आवाज, विरोधकांचे आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळं आजचं बातमी असेल किंवा कालचं सातत्याने जे कव्हरेज असेल, ते सर्व कव्हरेज जे होतं सत्ता पक्षाच्या समर्थनार्थ होतं आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यातून होत होता. धन्यवाद कलीम, ही सगळी विस्तृतपणे माहिती सांगितल्याबद्दल. आणि आपल्या देशाच्या संविधानाच्या अनुच्छेद 25 आणि 26 हा क्लिअर कट सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य देतो आणि धार्मिक विषयांचं प्रबंधन, मॅनेजमेंट करण्याचा संपूर्ण अधिकार सुद्धा त्या धर्माच्या लोकांना देतो. काय अजून 2 मुद्दे मला इथे सांगायचे. बीजेपीने काय केले, म्हणजे सत्ता पक्ष असतील किंवा त्यांचे समर्थक मंत्री असतील, 3 त्यांनी दावे केलेले आहेत की मुसलमानांचा म्हणजे दिशाभूल आणि त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचे असे 2-3 दावे त्यांनी केले. एक दावा असा केलेला आहे की 9 लाख म्हणजे एकरची जी जागा आहे, 9 लाख काय हेक्टर असा शब्द त्यांनी वापरला आहे, मला आता आठवत नाही. इतकी जागा वक्फ बोर्डाकडे आहे. ही सर्वाधिक जागा देशभरामध्ये लष्करानंतर ही सर्वाधिक जागा आहे. मुळात हे इतकं फसवं विधान आहे. कॅगने 2020 मध्ये एक रिपोर्ट, 21 मध्ये एक रिपोर्ट आणलेला होता. त्यात 4 राज्यांचे त्यांनी जागाची, देवस्थान कमिटीच्या जागांची नोंदणी केलेली होती. कॅगने रिपोर्ट केलेला होता. 4 राज्य त्याच्यात आहेत. त्या 4 राज्यामधल्या एकूण देवस्थान कमिटीची जागा जी 10 लाख हेक्टर जागा आहे ती, आणि वक्फ बोर्डाची जागा जी आहे एकूण देशभरातली 9 लाख हेक्टर आहे. सरकारने सांगितलेलं आहे पार्लमेंटमध्ये. सरकारने सांगितलेले 9 लाख हेक्टर जागा ही सर्वाधिक जागा आहे सरकार म्हणते वारंवार. पण फक्त 4 राज्यातल्या देवस्थान कमिटीची जागा 10 लाख हेक्टर आहे. आता बाकीचे राज्य, आता महाराष्ट्रात त्यात नोंदणी केली, महाराष्ट्राकडे किती जागा आपल्याला माहिती आहे. दुसरा दावा त्यांनी असं केलेला आहे की ते लवादला जे आहे ते चॅलेंज होऊ शकत नाही, त्याचं मी क्लिअरिफिकेशन आधी दिलेलं आहे. तिसरा दावा असा केला की धार्मिक हस्तक्षेप होणार नाही, आम्ही स्पष्ट करतोय, सरकार वारंवार म्हणतंय. म्हणजे जर आता वक्फची जी जागा आहे, वक्फची जर नोंदणी आहे ते कब्रस्तानमध्ये आहे. अनेक कब्रस्तान आणि अनेक मदरसे आणि अनेक मस्जिदी वक्फ बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत आहेत. जर उद्या वाद उपस्थित झाला कुठल्याही मस्जिदीवरून, तर मस्जिदला सील लावलं जाईल आणि कलेक्टर येऊन तिथं सील लावेल आणि तिथून त्यानंतर नमाजची प्रक्रिया तिथं बंद होईल किंवा दर्गामध्ये जाण्याची प्रक्रिया बंद होईल. मग हे धार्मिक बाबतीत हस्तक्षेप नाहीये का सरकारचा? म्हणजे एकीकडे सातत्याने सांगता येते की आम्ही 1991चा जो वर्शिप ऍक्ट आहे जो त्याला क्लेम त्यांनी असा दावा केलेला आहे की तो शिथिल करा किंवा तो काढा. सरकारचे मंत्री, सरकारने सुद्धा असा केलेला आहे की हे अन्यायकारक कायदा आहे, तो शिथिल करू किंवा तो रद्द करूया असा दावा केलेला आहे आणि त्याचा प्रयत्न चालू आहे. आणि मग आता हे काय करतात, वक्फ बिल आणून तो वर्शिप ऍक्ट शिथिल करण्याचा आणि ते बातल करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एखाद्या वक्फ बोर्डच्या मार्फत एखाद्या मस्जिदीला त्यांनी घोषित केलं की प्रॉपर्टी वादग्रस्त आहे, तर ती जी जागा आहे ती सरकार जमा होईल.
मस्जिद असेल, कब्रस्तान असेल, दर्गा असेल. मग तिथं सरकार जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत ते बंद राहील. दुसरं जर सरकारने कोर्टाने निर्णय दिला, मान्यवर कोर्टाने आपल्याकडे अनेक निर्णय दिलेले, वादग्रस्त निर्णय दिलेला आहे, तर असाच निर्णय दिला की ही जी जागा जी आहे सरकार जमा जागा आहे, ही मंदिरचे ट्रस्टची जागा आहे, त्यामुळे इथून पुढे आता मस्जिद इथं नमाज होणार नाहीये. मग तिथं काय होणार? म्हणजे हे सरकारचा धार्मिक बाबतीत हस्तक्षेप नाहीये का? तर वर्शिप ऍक्ट शिथिल करण्याचा, रद्द करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रयत्नाकडे फक्त वक्फ बोर्ड संशोधन असं न पाहता वेगवेगळ्या मार्फत पाहिलं पाहिजे आणि हे म्हणजे सामाजिक सौहार्द आणि सामाजिक सहजीवन उद्ध्वस्त करणारं बिल म्हणून हे पाहिलं पाहिजे. जसं मुसलमानांची आर्थिक नाकेबंदी आहे, तसंच हे भारतातील सामाजिक सांस्कृतिक जे वेगवेगळे सहसंबंध आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं धोरण म्हणून या विधेयकाकडे पाहिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. खूपच विस्तृत आणि म्हणजे क्लॅरिटी मिळेल अशी माहिती दिलीत. माझी अशी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जी सत्यता आहे वक्फच्या बद्दलची आणि याच्या मागच्या सरकारच्या हेतूची, ही लोकांना क्लिअर समजायला पाहिजे. आणि कारण सरकारने जरी, माझं आता असं मत आहे की सरकारनेच देशातल्या नागरिकांविरोधात काहीतरी जंग छेडलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ही आपली जी सामाजिक सौहार्दता आहे ही टिकवून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आजच्या इजी न्यूजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.